सेटलमेंट करून उपमुख्यमंत्री पण बारामती तशी सोपी नाही. तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवारांचा शपथविधी, तर त्याच तिसऱ्या दिवशी पवारही मैदानात होते. हाके आणि वडवार बिनविरोध निवडणूक होऊ देत नाही. अर्थखेळ होतोय. दातही माझे ओठही माझेच, काका की पुतण्या. फायदा तसाही पवार फॅमिलीलाच. नेमकं गडलंय का? महाराष्ट्रातील एकमेव घराणं असं असावं की ज्या घरामध्ये 2 खासदार आणि 3 आमदार आहेत. पक्ष वेगळे, चिन्ह वेगळे, नाती तुटलेले. एक सत्ताधारी पक्ष म्हणून तर एक विरोधक म्हणून. मात्र तरीही सगळी सत्ता पवार घराण्यातच. अजित पवार गेल्यानंतर पार्थ पवार राज्यसभेवर गेले. पुन्हा शरद पवार राज्यसभेवर गेले. सुनेत्रा पवार यांची निवडणूक बिनविरोध काढली जाणार. इकडे सुप्रिया सुळे केंद्रामध्ये खासदार आहेत. म्हणजे 3 खासदार आणि जवळपास 2 आमदार अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आखणारं एकमेव घराणं म्हणजे पवार घराणं. आता बारामतीची निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची अशा पद्धतीचा सूर सुप्रिया सुळे आणि पवार घराण्याचा आहे. मात्र लक्ष्मण हाके या गोष्टीवरती काही तयार व्हायला तयार नाहीयेत. काही जरी झालं तरी ही निवडणूक बिनविरोध होऊ देत नाही असं त्यांनी म्हटलंय. तर इकडे वडेट्टीवार यांनी शरद पवार गटाची भूमिका आम्हाला मान्य नाही. जर तिकडे राष्ट्रवादी लढणार नसेल तर आम्ही तिकडे निवडणूक लढायचा विचार करू. पवार विरुद्ध पवार निवडणुका यापूर्वी झाल्यात. ही जागा राष्ट्रवादी पक्षाकडे विलिनीकरण हा विषय होता तेव्हा काँग्रेसशी चर्चा केली नव्हती. आता निवडणुका होत आहेत. सुप्रिया सुळे म्हणाल्या सुनेत्रा वहिनींविरोधात कसा उमेदवार देणार? त्यांची भूमिका महाविकास आघाडी म्हणून मान्य नाही. जर राष्ट्रवादी लढणार नसेल तर काँग्रेसला तिथे उमेदवार देण्याबाबत विचार करावा लागेल, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. सुनेत्रा पवार या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलत नाहीयेत. सुनेत्रा पवार हे बैठकींमध्ये म्हणजे अजित पवार असताना जयंत पाटील अजित पवार यांच्या बैठकांमध्ये काय ठरलं यावर बोलत नाहीये. अजित पवारांचा मृत्यू संशयाच्या भोऱ्यात असताना त्यावरही बोलत नाहीयेत. मात्र तिसऱ्या दिवशी पक्ष सावरण्यासाठी घेतलेली भूमिका संशयास्पद होती. त्याच दिवशी शरद पवार हे सुद्धा निराधे पात्रावर गेले होते. तिथलीही चौकशी केली होती. अर्थात सुनेत्रा पवार आणि शरद पवार दोघेही एकाच वेळी ॲक्टिव्ह झालेत. त्यामुळे हा दिसतोय तसा खेळ नक्कीच नसणार. याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुमचं मत आम्हाला कमेंट करायला अजिबात विसरू नका.